बघा आता कसं असतं शेतकऱ्याचं जीवन. आता एवढं जीव लावून झाडाला मस्त बांधून ठेवलं होतं. पण असं वारं वावदन सुटलं का फळांचं बघा कसं झाडांचं कसं नुकसान होतं. बघा तुम्ही आता. आणि इतकं तळहातासारखं त्या फळांना जपायचं, झाडांना जपायचं आणि बघा उलसक आता निसर्ग नेम आहे. वारं वावदन सुटलं म्हणजे पूर्ण तार बांबू विस्कळीत होतात. ते बघा लगेच असं वढलं आणि हे बांबू तर बघा डायरेक्ट उपटूनच बाजूला गेला. आणि फळं इतकी छान आहे मस्त त्या झाडाला, तर विचारता सोय नाही. आणि कलर पण इतका मस्त आलाय. मी 4-5 दिवस म्हणजे तरी 8 दिवसापासून शेतात आले नव्हते इकडच्या. तर बघा फळं पण किती भारी आहे त्याला. आणि झाड पूर्ण वाकून गेलंय. फळांनी वाकलं तर वाकलं आणि ते तार बांबूनं वर केलं तर ते पण बघा हे असं झालं. असं जीवन असतं शेतकऱ्याचं. आलं तर खूप चांगलं येतं, नाही तर नुकसानच होती. वारं वावदान आलं म्हणजे पहिला पाऊस म्हणल्यावर नुकसानीचंच असतं.